सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं एक वक्तव्य आणि देशात कॉक्रोच जनता पार्टी या नावानं मोठं जनआंदोलन उभं राहिलं। त्याचा परिणाम हा झाला की देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन उभं केलं देशाच्या जेनझीनं। देशाच्या शिक्षण व्यवस्थेत बदल घडून यावेत अशी त्यांची मागणी। सरकारनं आता त्या दिशेनं पावलं सुद्धा उचलली आहेत। थोडक्यात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच यशस्वी झालंय। मात्र आता त्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन देशात एका नवीन आंदोलनाला सुरुवात झाली आहे। हे आंदोलनही देशाची युवा पिढी उभी करते। महत्त्वाचं म्हणजे सीजेपीची सुरुवात ज्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती, त्याच प्रकारे हे आंदोलनही सोशल मीडियावरतीच उभं राहत आहे। हे आंदोलन आहे देशातल्या आरक्षणाविरोधातलं। सोशल मीडियावर सध्या रिझर्वेशन हटाव आंदोलन सुरू झालं असून फार कमी दिवसात त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालाय। या चळवळीच्या इंस्टाग्राम पेजला आतापर्यंत 60 लाखांच्या आसपास फॉलोअर्स मिळाले असून हा आकडा सातत्यानं वाढतोय। पर आरक्षणाविरोधातलं हे आंदोलन नेमकं आहे काय, त्याची सुरुवात कशा प्रकारे झाली, त्याला एवढा प्रतिसाद कसा मिळतोय, आंदोलन उभं करणाऱ्यांची मुख्य मागणी काय आहे, यामुळे सीजेपीची अडचण होत असल्याचं का म्हटलं जातंय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। रिझर्वेशन हटाव आंदोलनाची सुरुवात कशा प्रकारे झाली हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल। मुळात कॉक्रोच जनता पार्टीची मुख्य मागणी काय होती, तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। पण हा राजीनामा का मागितला जात होता? कारण देशात सातत्यानं होत असलेली पेपरफुटी। भारतात मागच्या 10 वर्षात 152 पेपर लीक्स झाल्याचं समोर आलंय। हे पेपर लीक्स फक्त भाजपच नाही तर विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही झालेत। त्यामुळे हे लीक्स थांबवण्यासाठी देशाच्या पूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्येच बदल घडून यायला हवा अशी मागणी जोर धरायला लागली आहे। याच मागणीतून देशात आरक्षण विरोधाची लाईन समोर आली आहे। खरं तर एखाद्या परीक्षेचा पेपर फुटला तर साहजिकच ती परीक्षा देणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांवरती मोठा अन्याय होतो। कारण जो विद्यार्थी वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो त्याची सगळी मेहनत पेपरफुटीमुळे वाया जाते। आता पेपरफुटीमुळे अभ्यासू विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असेल तर मग आरक्षणामुळे सुद्धा विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो असे आरोप केले जात आहेत। कारण आरक्षणामुळे समाजातल्या सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नाही असे दावे आहेत। आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा तर्क आहे की नीट परीक्षेच्या माध्यमातून मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सर्वांसाठी एक क्रायटेरिया नाही। म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा वेगळा कट ऑफ लागतो, ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा वेगळा कट ऑफ लागतो, एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांचाही वेगळा कट ऑफ लागतो। थोडक्यात सर्वांसाठी मार्कांचा एक क्रायटेरिया फॉलो होत नाही। ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की अन्य कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडूनही त्यांचं सिलेक्शन होतं, कारण त्यांचा कट ऑफ कमी लागतो। हा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे। त्यामुळे सर्वांना समान संधी मिळावी म्हणून शिक्षणातल्या आरक्षणाची सिस्टीमच हटवली जावी अशी मागणी जोर धरायला लागली आहे। याच मागणीतून सोशल मीडियावरती रिझर्वेशन हटाव आंदोलनाची सुरुवात झाली आहे। रिझर्वेशन हटाव आंदोलनाची मुख्य मागणी आहे जातीवर आधारित आरक्षण रद्द करावं। आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर आधारित असावं। जात किंवा धर्माचा विचार न करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक मदत आणि पाठिंबा दिला जावा आणि जातीवर आधारित आरक्षण टप्प्याटप्प्यानं रद्द करावं अशी त्यांची मुख्य मागणी आहे। महत्त्वाचं म्हणजे सरकारी अर्ज, शाळा कॉलेजेसमधील प्रवेश आणि रोजगाराशी संबंधित नोंदी ठेवताना सरकारनं नागरिकांना त्यांची जात विचारू नये अशी मागणी या गटानं केली आहे। आरक्षण हे फक्त 4 कॅटेगरींना मिळावं असा प्रस्ताव रिझर्वेशन हटाव आंदोलनानं मांडलाय। या कॅटेगरीज आहेत दिव्यांग, अनाथ, शहीद झालेल्यांची मुलं आणि आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी। रिझर्वेशन हटाव आंदोलनाचा जातनिहाय जनगणनेलाही विरोध आहे। जातनिहाय जनगणनेमुळे जातीवर आधारित राजकारणाला चालना मिळते असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला जातोय। आता हे आंदोलन सुरू कोणी केलं तर याचं नेतृत्व कोण करतंय हे अजूनही समोर आलेलं नाहीये। सोशल मीडियावर रिझर्वेशन हटाव आंदोलन हे पेज चालवणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आम्हाला देशाच्या सामान्य नागरिकांचा पाठिंबा आहे असा त्यांचा दावा आहे। या अकाउंटवरून टाकण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय की त्यांना सुरुवातीला सध्याच्या सरकारकडून सुधारणांची अपेक्षा होती, पण या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत। इंस्टाग्रामवर हे अकाउंट फक्त एकाच पेजला फॉलो करतं, ते भारतीय सैन्याचं अधिकृत पेज आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या बाबतीत एक गोष्ट क्लिअर होती, ती म्हणजे तिची स्थापना अभिजित दिपके यांनी केली होती। पुढे त्यांच्यासोबत सौरभ दास, आशुतोष रांका, विजेता दहिया यांच्यासारखे तरुण जोडले गेले। पण रिझर्वेशन हटाव आंदोलनाचे फाउंडर्स कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे अजून तरी उघड झालेलं नाही। मात्र असं असलं तरी सोशल मीडियावर या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळतोय। आता महत्त्वाचा मुद्दा, आरक्षणामुळे खरंच विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो का? तर हा आरोप ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून केला जातो। हा आरोप
समजून घेण्यासाठी आपल्याला नीट परीक्षेचा सर्वसाधारण कट ऑफ किती लागतो हे पाहावं लागेल। नीट परीक्षा ही 720 मार्कांची असते। 2025च्या निकालानुसार ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला देशाच्या कोणत्याही सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी किमान 620च्या वर मार्क्स मिळवणं आवश्यक होतं। दुसरीकडे एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 490च्या वर तर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 450च्या वर मार्क मिळवणं आवश्यक होतं। म्हणजे काय तर ज्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 615 मार्क्स मिळाले त्याला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नाही। मात्र ज्या एसटी किंवा एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 500 मार्क्स मिळाले त्याला मात्र सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली। याच आरक्षणाच्या सिस्टीममुळे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याचं म्हटलं जात आहे। दिल्लीचं एम्स हे भारतातलं सर्वात प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज आहे। जर आपण या मेडिकल कॉलेजचा कट ऑफ पाहिला तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला दिल्ली एम्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ऑल इंडिया रँक 55च्या आत असणं गरजेचं होतं। ही रँक मिळवण्यासाठी 720 पैकी किमान 705 मार्क्स मिळायला हवे होते। तेच जर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर त्यांच्यासाठी ऑल इंडिया रँक 240च्या आत असणं पुरेसं होतं। यासाठी 685च्या वर मार्क मिळणं गरजेचं होतं। एसटी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 640च्या आत तर एसटी कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 1150च्या आत असणं गरजेचं होतं। मार्क्सचा विचार केला तर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 650च्या वर तर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 635च्या वर मार्क्स मिळणं आवश्यक होतं। म्हणजे काय तर एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळा कट ऑफ आहे। या तफावतीमुळे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याचं नेहमीच म्हटलं जातं। त्यामुळेच आता परीक्षांमधलं आरक्षण हटवलं जावं अशी मागणी जोर धरायला लागली आहे। आता या सगळ्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीची अडचण होत असल्याचं का म्हटलं जातंय तर सीजेपीच्या आंदोलनाला अनेक आंबेडकरी चळवळींनी, डाव्या पक्षांनी तसंच दलित संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला होता। या अशा संघटना आहेत ज्यांचा आरक्षणाला सुरुवातीपासून पाठिंबा राहिलाय। आता अभिजित दीपके ज्या आंबेडकरी तत्वांना मानतात, रिझर्वेशन हटाव आंदोलनानं नेमकी याच्याच विरुद्ध भूमिका घेतली आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांना लाखो तरुणांचा पाठिंबाही मिळताना दिसतोय। रिझर्वेशन हटाव आंदोलनाला समर्थन देणाऱ्यांचं म्हणणं आहे की सीजेपीनं विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आपला आवाज उठवला, पण जातीय आरक्षणामुळे सुद्धा विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय। त्यामुळे सीजेपीनं आता आरक्षण हटवण्यासाठी आपला आवाज उठवायला हवा। आरएचए समर्थकांनी घेतलेल्या याच भूमिकेमुळे सीजेपीची पंचायत होत असल्याचं म्हटलं जात आहे। कारण सीजेपीनं जर रिझर्वेशन हटाव आंदोलनाचं समर्थन केलं तर सीजेपीला सुरुवातीपासून समर्थन देणाऱ्या आंबेडकरी संघटना त्यांच्यापासून दूर जाऊ शकतात आणि समजा सीजेपीनं रिझर्वेशन हटाव आंदोलनाशी संघर्ष सुरू केला तर त्याचा जनाधार विभागला जाण्याची शक्यता आहे। थोडक्यात काय तर रिझर्वेशन हटाव आंदोलनामुळे सीजेपीची दोन्ही बाजूंनी अडचण होत असल्याचं बोललं जात आहे। एकंदरीतच कॉक्रोच जनता पार्टीच्या यशानंतर आता जेनझी तरुणांनी आरक्षणाविरोधात मोहीम उघडली आहे। सीजेपीला ज्या प्रकारे सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळाला तसाच पाठिंबा या मोहिमेला मिळताना दिसतोय। अजून तरी हे आंदोलन रस्त्यावरती उतरलेलं नाही, मात्र सीजेपी पासून प्रेरणा घेऊन रिझर्वेशन हटाव आंदोलन सुद्धा रस्त्यावरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? रिझर्वेशन हटाव आंदोलकांची मागणी योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।